हाय फ्रेंड, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमडीएम आणि पोषण आहार अभियान ह्या दोन अभियानावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सरोगसी कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा याविषयी आणि पॉस्को ॲक्ट 2012 याविषयी माहिती पाहिली होती. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम हे कोणत्या योजनेचं नाव आहे? तर हे एमडीएमचं नाव आहे. एमडीएमचं मिड डे मील हा लॉंग फॉर्म होतो. त्याला पूर्वी प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य ह्या कार्यक्रम ह्या नावाने ओळखलं जात होतं. आता एमडीएम हे जे नाव आहे कधी देण्यात आलं? तर एमडीएम हे नाव 2004 साली या योजनेला देण्यात आलेलं आहे. मध्यान्ह भोजन योजना ही कोणत्या मंत्रालयातर्फे चालवली जाते? तर शिक्षण मंत्रालयातर्फे ही योजना चालवली जाते. तसेच त्यालाच आपण काय म्हणतो, मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या मार्फत ही मध्यान्ह भोजन योजना चालवली जाते. आता एमडीएमचा मुख्य उद्देश काय आहे? तर पहा, उपासमार आणि कुपोषणाचे उच्चाटन करणे हा महत्वाचा. त्यानंतर शाळेत प्रवेश आणि उपस्थिती वाढवणे, विविध जातींमध्ये समाजकारण सुधारणे, तळागाळातील महिलांना रोजगार देणे. पहा, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. याच्यातलं बघा, जे विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी या योजनेचा बराच फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. जो आदिवासी एरिया आहे, ज्या ठिकाणी दुर्बल घटक राहतात, त्या ठिकाणच्या मुलांना दुपारच्या वेळेमध्ये अन्न भेटलं की ते काय होतात, त्यांचं शाळेत मन लागतं, ते शाळा सोडून जात नाही. तसेच जे उपासमार आहे आणि कुपोषण आहे यांचे उच्चाटन होण्यास मदत झालेली आहे. आणि ज्या तळागाळातील महिला आहेत, ह्या महिलांना या योजनेअंतर्गत रोजगार मिळालेला आहे. एमडीएम या योजनेअंतर्गत लाभार्थी कोण आहेत? पहा, आता याचे लाभार्थी कोण आहेत? तर समग्र शिक्षा अंतर्गत सहाय्य प्राप्त सरकारी आणि अनुदानित शाळा तसेच मदरशामध्ये सर्व मुले या योजनेच्या अंतर्गत येतात. आता ज्या स्वयंअर्थ सहाय्यित शाळा आहेत यांना ह्या अंतर्गत एमडीएम योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही. तर समग्र शिक्षा अंतर्गत बघा, प्राप्त सरकारी, त्यामध्ये सरकारी सर्व शाळा आल्या आणि ज्या शाळांना सरकार अनुदान देतं अशा शाळा आणि मदरशा. नेक्स्ट क्वेश्चन, एमडीएम ह्या योजनेअंतर्गत मुलांना किती दिवस अन्न शिजवून दिले जाते? तर कमीत कमी 200 दिवस अन्न ह्या एमडीएम योजनेअंतर्गत काय केलं जातं, मुलांना शिजवून दिलं जातं. आता एमडीएम योजनेमध्ये 2015 मध्ये कोणते बदल करण्यात आले? तर मुलांना शाळेतच जेवण देण्यात येईल. आता मित्रांनो, आपण जर 2004 ची जी योजना पाहिली एमडीएम, तर ह्या योजनेमध्ये काय असायचं की आपल्या सर्वांना माहित असेल की तांदळाची 5 किंवा 3 किलोच्या बॅग ह्या मुलांना काय केल्या जायच्या, दिल्या जायच्या. म्हणजे ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिजवत नव्हते. पण 2015 मध्ये काय झालं की मुलांना प्रत्यक्ष शाळेत जेवण देण्यात येऊ लागलं. त्यानंतर बघा, धान्य उपलब्ध नाही झालं तर सरकार पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अन्न सुरक्षा भत्ता दिला जाणार. बघा, काही कारणास्तव जर धान्य प्राप्त झालं नाही तर सरकार काय करणार, ज्या दिवसापासून धान्य बंद झाले त्या दिवसापासून पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काय करणार, ते त्या विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा भत्ता देणार. 2015च्या सुधारणेनुसार मध्यान्ह भोजन योजनेवर कोण देखरेख ठेवेल किंवा अंमलबजावणीवर कोण देखरेख ठेवेल? तर बघा, जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, ही शाळा व्यवस्थापन समिती काय करणार आहे, ह्या एमडीएम योजनेवर काय ठेवणार आहे, लक्ष ठेवणार आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो की मुलांना पोषण आहार देण्यापूर्वी हा पोषण आहार त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी किती तासांपूर्वी तो टेस्ट करणं आवश्यक आहे? तर बघा, 1 तासापूर्वी त्या शिक्षकांनी काय केलं पाहिजे, त्याची चव घेतली पाहिजे आणि ह्या चवीची नोंद त्यांनी चव रजिस्टरमध्ये ठेवणं हे त्यांना काय आहे, बंधनकारक आहे. तसेच बघा, ही नोंद ठेवल्यानंतर जे चवीचे नमुने आहेत, जो आहार आज बनवलेला आहे तो काय करायचा, तो त्यांना दुसऱ्या दिवसाच्या 10 वाजेपर्यंत काय करायचा, तो त्यांना जतन करून ठेवायचा आहे. म्हणजे एखाद्या डब्यामध्ये तो ठेवायचा आहे. एमडीएम अंतर्गत प्राथमिक स्तरासाठी किती कॅलरीज ठरवून देण्यात आलेले आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक स्तर आपण कशाला म्हणतो, 1ली ते 5वी यासाठी किती कॅलरीज देण्यात आलेल्या आहेत? तर 450 कॅलरीज या काय करण्यात आलेल्या आहेत, ठरवून देण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राथमिक स्तरासाठी 1ली ते 5वी किती प्रथिने ठेवण्यात आलेले? तर 12 ग्रॅम प्रथिने काय करण्यात आलेले आहे, त्या वर्गासाठी ठेवण्यात आलेले आहे. उच्च प्राथमिक स्तरासाठी किती कॅलरीज आहार देण्यात येतो? 700 कॅलरीज आपण पाहिलं. आता बघा, उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी यासाठी 700 आणि फक्त प्राथमिक साठी
आपण आता पाहिल्याप्रमाणे 450 कॅलरीज आहार हा त्यांना रोज देण्यात येतो. एमडीएम अंतर्गत 6वी ते 8वीच्या मुलांना किती ग्रॅम प्रथिने पर दिवसात देण्यात येतात? तर बघा, जे 6वी ते 8वीची मुलं आहेत ते उच्च प्राथमिक, त्यांना 20 ग्रॅम प्रथिने प्रत्येक दिवशी देण्यात येतात. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही कोणत्या योजनेचे नामांतरण करण्यात आलेले आहे? तर मध्यान्ह भोजन योजना, म्हणजे त्याला आपण एमडीएम म्हणतो, त्याचे नामांतरण आता प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना असे करण्यात आलेले आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते कधी करण्यात आलेले आहे? 29 सप्टेंबर 2021 रोजी हे काय करण्यात आलेले आहे? नामांतरण करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही कधीपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे? तर पहा, जो 2021चा GR आहे, त्या 2021च्या GR नुसार 2025-26 पर्यंत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही चालू ठेवण्यात आलेली आहे. पीएम पोषण योजनेअंतर्गत मुलांना निसर्गाचा आणि बागकामाचा अनुभव मिळावा यासाठी शाळेमध्ये कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे? तर शाळेमध्ये शालेय परसबाग हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यालाच शालेय पोषण बाग असे सुद्धा म्हणतात. पीएम पोषण योजनेचा लाभ देशातील किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे? तर 11.80 कोटी विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे? या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम पोषण योजनेअंतर्गत 1ली ते 5वी साठी किती ग्रॅम तांदूळ देण्यात येतो? तर 1ली ते 5वी साठी 100 ग्रॅम तांदूळ देण्यात येतो. आता मित्रांनो, त्याचबरोबर ह्या रोजच्या पोषण आहारामध्ये मुलांना कडधान्य देण्यात येतं. ते किती असतं? 20 ग्रॅम कडधान्य. किती भाजीपाला असतो प्रत्येक मुलामागं? 50 ग्रॅम भाजीपाला. तेल किती असतं प्रत्येक मुलामागं? 5 ग्रॅम तेल. यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पीएम पोषण योजनेअंतर्गत 6वी ते 8वीच्या मुलांना किती ग्रॅम कडधान्य पुरवण्यात येतं? तर 6वी ते 8वीच्या मुलांना 30 ग्रॅम कडधान्य पुरवण्यात येतं. त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी तांदूळ 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. भाज्या 75 ग्रॅम भाज्या पुरवल्या जातात आणि तेल 7.5 ग्रॅम तेल हे प्रत्येक मुलाला या योजनेअंतर्गत पुरवले जातं. पीएम पोषण योजना अंतर्गत 1ली ते 5वीच्या मुलांसाठी किती इंधन खर्च देण्यात येतो? तर ₹2.08 हा इंधन खर्च पीएम पोषण योजनेअंतर्गत 1ली ते 5वीच्या मुलांसाठी देण्यात येतो. आणि हा 2005 नुसार म्हणजे आता ₹2.08 इंधन खर्चाचं बिल जनरेट केलं जातं. महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम पोषण अंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकीस व मदतनीस यांना दरमहा किती पगार देण्यात येतो? तर 2500 पगार हा दरमहा यांना देण्यात येतो. पूरक पोषण आहार योजनेचे उद्दिष्ट कोणती आहेत? आता आपण पाहत आहोत पूरक पोषण आहार योजना. तर बालकांचा पोषण व आहार विषयक दर्जा सुधारणा करणे आणि तसेच बाल मृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा पूरक पोषण आहार योजनेचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी कोण आहेत? असा एक प्रश्न येतो आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे. पहा, पूरक पोषण योजनेचे लाभार्थी आहेत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता या पूरक पोषण आहार योजनेच्या प्रमुख लाभार्थी आहेत. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कशाचा पुरवठा केला जातो? तर पहा, ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा केला जातो आणि हा पुरवठा कंझ्युमर फेडरेशन मार्फत त्यांना केला जातो. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिदिन किती ग्रॅम गहू दिला जातो? बघा, जे लाभार्थी आहेत त्यांना प्रतिदिन 66 ग्रॅम हा गहू दिला जातो. त्याच पद्धतीने आपल्याला इतर घटकही माहित असणं गरजेचं आहे. तर मसूर डाळ किती दिली जाते? मसूर डाळ ही 38 ग्रॅम प्रतिदिन दिली जाते. मिरची 4 ग्रॅम दिली जाते. हळद 4 ग्रॅम दिली जाते आणि मीठ हे 8 ग्रॅम या योजनेअंतर्गत काय केलं जातं? लाभार्थ्याला दिलं जातं. तसेच बघा, लाभार्थ्याला सोयाबीन तेल 10 ग्रॅम, चवळी 40 ग्रॅम म्हणजे एकूण त्याला प्रति दिवस 170 ग्रॅम आहार दिला जातो. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 50 दिवसांसाठी एकूण किती खाऊ दिला जातो? तर बघा, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 50 दिवसांसाठी एकूण 3.300 किलोग्रॅम काय दिला जातो? हा खाऊ दिला जातो. आता बघा, 50 दिवसासाठी जर पाहिलं तर या 50 दिवसासाठी मध्ये आपल्याला असं दिसेल की या अंतर्गत मसूर डाळ देण्यात आलेली आहे 1.900 किलोग्रॅम, मिरची देण्यात आलेली आहे 200 ग्रॅम, हे प्रमाण लक्षात ठेवा. हळद दिली जाते त्याला 200 ग्रॅम, मीठ दिलं जातं 400 ग्रॅम, सोयाबीन तेल दिलं जातं 500 ग्रॅम, चवळी दिली जाते 2 किलो. आता
या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 50 दिवसांसाठी एकूण किती किलोग्रॅम आहार पुरवला जातो, तर 8.500 किलोग्रॅम या योजनेअंतर्गत आहार पुरवला जातो. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांक दिला जातो. महत्वपूर्ण प्रश्न आहे. 6 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना 500 उष्मांक दिला जातो. तर त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की 12 ते 15 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार त्यांना दिला जातो. किती वयोगट? 6 ते 3 किंवा 3 ते 6. पूरक पोषण हा ह्या योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना किती ग्रॅम प्रथिनयुक्त आहार दिला जातो, तर बघा 18 ते 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार हा गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना दिला जातो. त्याच पद्धतीने उष्मांक बघा, त्यांच्यासाठी उष्मांक आहे 600 आणि जे मुलं होते 3 ते 6 वयोगटातील त्यांच्यासाठी उष्मांक होता 500. नेक्स्ट क्वेश्चन, पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये कधीपासून करण्यात येत आहे, तर सन 2018 पासून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात येत आहे. आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया. पोषण अभियान कार्यक्रमाचे लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत? पहा, पोषण अभियान कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, त्याच पद्धतीने 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिला व किशोर मुली ह्या काय आहेत त्या योजनेचे लाभार्थी आहेत. मुलांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी असे अनेक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. ह्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही पहा, ज्याच्याकडून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोग होईल.